बघा गणपती अडकलेला आहे इकडे. आता काढतील ते लोक, कसे काढायचे तेच बघायचं. आता इकडे एक हे पण आहे, सिग्नलची लाईट आहे. तर हा बघा हा गणपती इकडे अडकलेला आहे पुरा ह्या सिग्नलच्या लाईटीमुळे. सो आता हे कसं काढायचं ना तेच बघतोय इकडे. हे बघा ही मशीन आली आहे. तर काय हा बघा हा कुर्ल्याचा राजा आहे. हा इथे चिंचपोकलीच्या चिंतामणी जवळ आहे. आपण आलोय काला चौकीच्या महागणपतीच्या इकडे, जिकडे आता हे असणार आहे. बघा असा सेटअप लावलाय पुरा, डीजे नाईट असणार आहे फुल, म्हणजे फुल डीजे विजे लावलेले आहेत. सर्व तयारी झालेली आहे इकडे. आणि नमस्कार मंडळी, तर आपण आलेलो आहे परेलला. परत परेल आज आगमन आहे, आज महाआगमन आहे. 5 आगमन आहेत आज. कुर्ल्याचा महाराज, परेलचा मोर्या आणि परत खेतवाडीचा मोर्या, काला चौकीचा महागणपती आणि वलसडचा सम्राट. वलसडचा सम्राट इकडनं जाणार आहे वलसडला. सो तो पण आपल्याला बघायला भेटेल. सर्व आगमन अलग अलग ठिकाणी आहेत. सो आता आपण पहिला चाललो आहे इकडे खेतवाडीचा मोर्या बघायला, जो आपल्या परेल वर्कशॉपमधला आहे. तर खेतवाडीचा मोर्या बघूया. तरी बघा परेलच्या मोर्याची ट्रॉली येते इकडे गणेश संकुलमध्ये, आणि तिथे गणपती सुद्धा तयार आहे. चला मी तुम्हाला गणपती दाखवतो. हे बघा तर आपण गणेश संकुलमध्ये आलेलो आहे. इकडनं परेलचा मोर्या आहे काहीतरी. परेल का मोर्या आहे. हाँ परेल, उसके तो अंदर जाने मिल रहा है. बघा हा परेलचा मोर्या आहे, समोर आहे तो. परेलचा मोर्या एक उचलायला घेतलाय, तिकडे ट्रॉलीवरती बसवत आहेत. आणि आता आम्ही चाललोय खेतवाडीचा मोर्या बघायला. त्याचा आता अपडेट बघतोय की किती काय काय निघालं आहे. सो परेल वर्कशॉपला आम्ही लोक आता चाललोय. परेल वर्कशॉपला जाऊया चला. खेतवाडीचा मोर्या निघालेला आहे गाईज. आम्ही लेट झालेलो आहे. खेतवाडीचा मोर्या आहे ना, हा खेतवाडीचा मोर्या आहे. बघा आम्ही लेट झालेलो आहे ऑलरेडी, सॉरी. हे बघा हा बघा खेतवाडीचा मोर्या निघालेला आहे, प्रॉपर आहे. आणि क्राऊड बघा इकडे, क्राऊड पण आलेली आहे पुरी. बघा आता हे आहे मध्ये सिग्नल मध्ये आलेला आहे. हा बघा सिग्नल नडणार आहे लोकांना. हा बघा गणपती अडकलेला आहे इकडे. आता काढतील ते लोक, कसे काढायचे तेच बघायचं. आता इकडे एक हे पण आहे, सिग्नलची लाईट आहे. खेचावं लागेल आता कुठून तरी. लाईट निघालेली आहे, सिग्नल निघालेला आहे. आता काढायची कोशिश करतील परत. निघाला गणपती. तर खेतवाडीचा मोर्या सिग्नल लाईटमुळे अडकलेला, आता तो पुराच्या पुरा निघाला आहे बघा. आता तो त्याच्या इकडे चाललेला आहे. सो आता आपण परेल वर्कशॉपला जाऊया, आपला गणेश संकुलला जाऊया. परेलचा मोर्या
जो गणपती हा परेलचा मोरया आहे, याचा सुद्धा आगमन होता आज, याचं सुद्धा आगमन झालेलं आहे आता पूर्ण. आणि वाजत गाजत जात आहे गणपती इकडनं. बघा सुप्रीम भेट झाली आहे इकडे. खेतवाडीचा मोरया आणि परेलचा मोरया दोन्ही गणपती सोबत आहे ते बघा. आणि आम्ही गर्दीत आहे पूर्ण. परेलची गर्दी, मोरयाची गर्दी. आय एम सो सॉरी की काला चौकीचा महागणपतीचं आगमन झालेलं आहे, पण तरी मी कुठून तरी सीन जुगाड करतो. हे बघा काला चौकीचा महागणपती तिथे समोर उभा आहे. सोबत तिकडनं आपण येतोय आता. चला आपण तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. तर काला चौकीचा महागणपती असा यावर्षीचा फुल ॲक्युरेट. आपण लास्टपर्यंत राहणार आहे गणपती आतमध्ये, त्याच्या मंडपात जायपर्यंत राहणार आहे आपण काला चौकीच्या. काला चौकीला खूप क्राऊड आहे आज तर. याला म्हणलं खूप क्राऊड आहे, पट्टे क्राऊड आहे. समोरून सीन भारी दिसतं गणपती एकदम. म्हणजे असं ना हवा वगैरे येते ना एकदम. लय क्राऊड आहे, लय म्हणजे लय क्राऊड. तर हा पहिला महाआगमन होता परेलवर ना, परेल वर्कशॉपमध्ये वगैरे. सो हे बघा इकडे बघा किती क्राऊड आहे. क्राऊड बघा एकदा. आज गुलाबी साडी नेसून ते मी ट्रेन करायला चालले. पुढचा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी बारीक तुझा फोटो माझा. आपण आलोय काला चौकीच्या महागणपतीच्या इकडे, जिकडे आता हे असणार आहे बघा. असा सेटअप लावलाय, पुरा डीजे नाईट असणार आहे फुल. म्हणजे फुल डीजे विजे लावलेले आहेत, सर्व तयारी झालेली आहे इकडे. आणि तुम्हाला दाखवतो पुढच्या त्या एवढूशा गल्लीमधनं आपला गणपती जाणार आहे. आता जो आगमन ना तो आता एवढूशा गल्लीचा जाणार आहे आतमध्ये मंडपात. तो मंडप पण दाखवतो तुम्हाला कसं काय ह्या मंडपच्या बद्दल. आणि इकडे आहे पुढे, हां सगळं तिथे आहे बघा. आता ह्या गल्लीमधनं काला चौकीच्या महागणपतीचं आगमन होणार आहे बघा. ही गल्ली ना एवढीशी आहे बघ, लिटरली इकडनं एवढीच गल्ली आहे. सो इकडनं आता आगमन होणार आहे काला चौकीचा महागणपतीचं, जो तिथे फुल क्राऊडेड आहे. इकडे काही नाही क्राऊडेड, इकडे आता तो येईल. इकडे डीजे आहे वगैरे सर्व आहे बघ. तिकडे समोर ना इकडे डीजे आहे, त्या साईडला डीजे वगैरे वाजणार आहे. आणि आतमध्ये पण जाऊया आपण, मंडप वगैरे पण बघून येऊया बघा. असं काहीतरी हा इकडे काला चौकीच्या महागणपतीचं तयारी चालू आहे. आणि तुम्हाला माहिती असेल तर आपण लास्ट इयर पण आलेलो काला चौकीच्या इथे दर्शन करायला पण, आणि काला चौकीच्या महागणपतीचा ब्लॉग पण बनवलेला आपण लास्ट इयरचा. आय बटनला येत असेल तर चेकआउट नक्की करा. आता आपण जरा वलसाडचा सम्राट बघायला जाऊया. तोपर्यंत तिकडनं गणपती इथे येईल, मग इकडचा पण आपण शूट करायला थांबूया इकडे. नक्की येऊया इकडे. सो ब्लॉग एंडपर्यंत बघूया. आणि आता आपण वलसाडचा सम्राट बघायला जाऊया. चला, तर आता वलसाडचा सम्राटला काढायला घेत आहेत. हे बघा त्याला उचलत आहेत. हा वलसाडचा सम्राट इकडनं निघतोय आणि समोर तिकडे खेतवाडीचा मोरया पण आलाय.
वलसडचा सम्राट बाहेर आलेला आहे. हा वलसडचा सम्राट आहे, बघू शकता तुम्ही. इकडनं आता वलसडला जाणार आहे हा गणपती. उद्या पोचणार, आज निघाला ना ट्रकने जाणार डायरेक्ट. उद्या पोचणार आहे गणपती. उद्या तिथे परत उद्या नाही आगमन, महाआगमन आहे तिकडे वलसडला 15 ऑगस्टला होणार आहे याचा. तर हा बघा, हा बकरी अड्ड्याच्या रेशमा खातूच्या कारखान्यामधनं इकडनं आता वलसडचा सम्राट निघालेला आहे. बघू शकता वलसडचा सम्राट. आणि तिकडनं खेतवाडीचा मोर्या पण येतो आहे. सो आता इकडे परत गर्दी मचणार आहे. तिकडनं समोरून खेतवाडीचा मोर्या येतो आहे. बसली मूर्ती, बसली ट्रॉलीवर. आत्ताच मूर्ती बसली आहे ट्रॉलीवरती. ही बघा प्रॉपर बसली. तर गाईज आम्ही काळा चौकीचे थोडेफार टेक घेऊन आम्ही आता घरी चाललो आहे. सो आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्ही तो कारखान्याचा ब्लॉग बघितला नसेल ना तर तो पण जाऊन बघा. आणि लास्ट टाईमला आपण मल्हारी ग्रुपचा जो गणपती होता ना तो पण आगमनला गेलेलो. सो ते दोन्ही येत असतील, सो ते दोन्ही पण नक्कीच चेकआउट करा. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन आगमनसोबत. तोपर्यंत पीस.